भाजपा आणि RSS मधला वाद आता विकोपाला गेलाय का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात अतिशय दबक्या आवाजात का होईना पण विचारला जातोय. काय आहे यामागची पार्श्वभूमी? तर भाजपा हा अतिशय शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. भाजपची पक्षांतर्गत शिस्त आपल्याला वेळोवेळी दिसत असते. भाजपच्या पक्षांतर्गत होणाऱ्या ज्या निवडणुका असतात किंवा नेमणुका असतात या सुद्धा बहुतेक वेळा वेळेच्या आधीच होतात. मग ज्यावेळी ही शिस्त मोडते त्यावेळी त्याची आपसुकच चर्चा व्हायला लागते आणि सध्याच्या घडीला सुद्धा तेच होताना दिसतंय. मी बोलतोय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल. भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले JP नड्डा यांचा कार्यकाळ 2023च्या जानेवारी महिन्यातच संपला आणि तरीही अजूनपर्यंत भाजपनं नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडलेला नाहीये. आता एवढा शिस्तप्रिय पक्ष जेव्हा आपला राष्ट्रीय अध्यक्ष 2 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा निवडू शकत नाही, त्याला मोठंच कारण असणार हे नक्की आहे. तर ही निवड न होण्यामागं भाजप आणि संघातला संघर्ष कारणीभूत आहे असं सांगितलं जात आहे.